नालासोपारा से बड़ी खबर सामने आई, जहां पूर्व के सनशाइन इलाके में महानगर पालिका के बस डिपो में एक बार फिर से आग लगने से इलाके में हड़कंप मच गया। इस आगजनी में मनपा की कई गाड़ियां जल गईं। गौरतलब है कि इसी जगह पर बीते रविवार की रात में आग लगी। वहीं 1.5 साल पहले भी बसों में आग लगने की खबर आ चुकी है। ऐसे में आज सुबह करीब 10 बजे के आसपास फिर से आग लगी। अब तक बड़ी संख्या में बसें जल चुकी हैं। जानकारी के मुताबिक आग लगने की सूचना मिलते ही दमकल की गाड़ियां मौके पर पहुंची और घंटों की जद्दोजहद करने के बाद आग पर काबू पाया। चूंकि ये घनी आबादी वाला क्षेत्र है, इसलिए अग्निशमन कर्मियों को भी आग पर काबू पाने में काफी कठिनाइयों का सामना करना पड़ा। आप स्क्रीन पर चल रही आज सुबह की तस्वीरों को देखिए। यहाँ खड़ी मनपा की सभी बसें किस प्रकार जल रही। आग ने सभी बसों को खाक कर दिया। वहीं नागरिकों का आरोप है कि डिपो में असामाजिक तत्वों का आना जाना लगा रहता है। इस जगह पर नशेड़ियों ने अपना अड्डा बना लिया है, लेकिन प्रशासन इसे पूरी तरह से नजरअंदाज करता है। फिलहाल इस बस डिपो में आग लगने की ये तीसरी घटना है और प्रशासन ने अभी तक आग लगने के कारण का पता नहीं लगा पाई है। ब्युरो रिपोर्ट, नवी शक्ती न्यूज। काय सांगणार साहेब, त्या दिवशी रात्री आग लागलेली, परत आज सकाळी आग लागली आहे, काय म्हणणं आहे याच्यावर, काय बोलतो? याच्यात पहिला मी माझं हे देतो, मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि अल्पसंख्यक भारतीय जनता पार्टीचा अल्पसंख्यकचा प्रभारी आहे जिल्ह्याचा। इकडे 2 दिवस अगोदर पण हीच आग लागली होती। याच्या अगोदर 1.5-2 वर्ष अगोदर ह्या 2 डेपो आहेत, या 2 डेपोत असं झालेलं आहे का भंगार पडून राहिलेले आहेत। लोकांना इकडे माझे जे आई बहीण मुली बाळा जे येतात त्याने इकडून जायला भीती वाटतो। इकडे चरसुल्ले गर्दुल्ले सगळे येतात आणि ही आग लागत नाही, आग लावली जाते। म्हणून महानगरपालिका मला वाटते का झोपेत आहे, कारण कुठला एक मोठा इन्सिडेंट झाला। आता बघा, परवाच्या दिवशी जी आग लागली त्याच्यानंतर आता सकाळी परत या बसला आग लागली। हे तर नशीब का फायरवाले खूप छान काम केलं। त्या दिवशी पण मीच फोन केलेला, आजही मी फोन केला आणि 5 मिनिटात फायरवाले आले आणि आग विझून गेलेले यंत्रणा त्यांची आली आणि काम फर्स्ट क्लास करून गेले। ते लोक आजूबाजूला जे बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगला नेहमीचा हा धोका आहे। इकडे लहान मुली, इकडे महिला, इकडे जे सगळं समाजाचे लोक आहेत हे भावभीत आहेत, कारण भीतीच्या वातावरणामध्ये आहेत की कधीही काय होऊ शकतं। आता तुम्ही विचार करा, वाजले किती? 12 वाजलेत। 12 वाजता ती आग लागते म्हणजे काय? काल फक्त एक क्रेनला दाखवण्यासाठी एक गाडी घेऊन गेले, त्याच्यानंतर परत कोण आलेला नाहीये। पालिका याच्यावर निष्काळजीपणा करते का, कोणाची जीव बघायची वाट बघते? महानगरपालिका याच्यात जबाबदार राहील, कारण महानगरपालिकाला वारंवार सांगून सुद्धा महानगरपालिका काय करत नाहीये। जर याच्या पुढे जर असा झाला तर महानगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टी याचं आंदोलन छेडण्यात येईल। आमचे नवनिर्वाचित आमदार त्या दिवशी रात्री एवढे थकून आले तरी इकडे 12:30ला इकडे व्हिजिट देऊन गेले। त्यांनी नागरिकांना सांगितलं की याचा मी पर्याय काढून देतो आणि 100% आमचे नवनिर्वाचित आमदार माननीय राजनजी नाईक आप्पा हे नक्कीच याचं निवारण करतील।